नमस्कार मंडळी, मी दिव्या कोगदे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज संक्रांती आहे आणि यावर्षी असं झालं की संक्रांती आणि षटतिला एकादशी दोघं एकाच दिवशी आलेले आहेत। त्यामुळे संक्रांती करायची की नाही करायची, वाणा द्यायला चालत नाही वगैरे, पूजा केव्हा करायची आणि संक्रांती ही उशिरा लागणार होती कारण म्हणजे संक्रांतीचा हा जो मुहूर्त असतं की जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांती ही मांडली जाते। तर संक्रांती ही 3 वाजेच्या नंतर चालू होणार होती। त्यामुळे खूप काही प्रश्न, खूप काही गोंधळ झालेला होता यावर्षी। तर आमचंही तसंच झालं, आमच्या घरी हो नाही करण्यात आलं आणि एकादशी होती, संक्रांत होती, त्या कारणानं एकादशीला वाणं वगैरे द्यायला चालत नाहीत म्हणून आम्हीही वाणं वगैरे दिले नाहीत। पण सगळं पूजन केव्हा करायचं, कोणी म्हणत होतं सकाळी करायचं, कोणी म्हणत होतं दुपारी करायचं। तर आम्ही दुपारी म्हणजेच की जेव्हा संक्रांत लागली 3 वाजेच्या नंतर तेव्हा आम्ही सुगडं पूजन केलेलं आहे। तर संध्याकाळी आम्ही 4-4:30 वाजता सुगडं पूजन केलं। जेव्हा गुरुढोरं घरी येतात त्या मुहूर्तावर आम्ही सुगडं पूजन केलं। तर आज सकाळचे सर्व कामं वगैरे मी आवरून घेतले आणि आज एकादशीच होती, संक्रांत होती, त्या कारणानं सर्वांनीच आम्ही उपवास धरलेले होते। तसं नाही तर आमच्या घरी फक्त माझ्या सासूबाईची एकादशी असते, पण आज संक्रांती असल्या कारणाने शशीचे बाबा आणि आम्ही दोघांनीही एकादशीचा उपवास केलेला आहे। तर उपवास वगैरे होता सकाळीच, त्यामुळे की जास्त कामं नव्हती, फक्त उसळ वगैरेच बनवायचं होतं। पण बाकी साफसफाई वगैरे कामं करायची होती, ते कामं करून घेतले। नंतर दुपारून संध्याकाळची झाडझूड वगैरे केली आणि सुगडं पूजनाची तयारी केली। तर आता बघा, आपण बघू शकतात व्हिडिओमध्ये की मी तर सुगडं पूजन करत आहे। तर सुगडं पूजनासाठी मी साडी घातलेली। तर ही जी साडी आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्या सासूबाई गंगासागरला गेलेल्या होत्या, तिथून त्यांनी माझ्यासाठी ही साडी आणलेली आहे। कलरही खूप गोड आहे आणि आज संक्रांती आहे, तर म्हटलं चला घालून बघूयात। तर वेळेवरच मला ब्लाऊज मिळालं नाही शिवून, कारण मी टाकलेलं होतं पण त्या काकूंकडे खूप गर्दी होती, त्यामुळे त्यांनी ते शिवून दिले नाही, म्हणून मला यावरती गोल्डन कलरचंच ब्लाऊज जे आहे ते वेअर करावं लागलं। पण तरी ही साडी ना खरंच खूप छान दिसत आहे आणि माझा लुकही त्यामध्ये खरंच खूप गोड आलेला होता, कारण कॉटनची साडी आणि ही साडी वेअर करायलाही खूप इझी आहे आणि असं वाटतही नाही, हेवीच नाही आहे, असं थोडीही हेवी नाही आहे, त्यामुळे असं वाटतच नाही की आपण साडी घातली। जसं आपल्याला ड्रेसमध्ये फील होतं ना कम्फर्टेबल, तसं खूप छान कम्फर्टेबल फील मला त्यामध्ये होत आहे। तर चला, आता मी आधी तयारी वगैरे करून घेतली आणि आत्ता सुगडं पूजन केलं। तर सुगडं पूजन व्यवस्थित झालं आणि आमच्या घरी माझी सासूबाई आणि मी, आमच्या दोघींच्या नावाची मी तर 2 सुगडे जे आहे ते ठेवत असते आणि दोघांची पूजा करत असते। माझी पूजा झाल्यानंतर माझ्या सासूबाई पूजा करत असतात। सुगडं पूजन झालं आणि जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की वाण वगैरे चालत नाही, म्हणून यामध्ये आम्ही ज्या उपवासाला गोष्टी चालत नाही त्या गोष्टीचं यामध्ये वाण टाकलेलं नाही आहे। पण बाकी जसं की बोरं वगैरे, ऊस वगैरे असतात ते मी यामध्ये वाण म्हणून टाकलेलं आहे। आणि हे षटतिला एकादशी आहे, त्यामुळे या एकादशीला तिळाचे लाडू, तिळगुळ हे चालतं, म्हणजे वापरतात, म्हणून मी त्याचा वापर इथं करत आहे। सोबतच उपवासाच्या फराळामध्ये उसळसोबत आपण तिळगुळाचा लाडूही यामध्ये वापरू शकतात, कारण षटतिला एकादशी आहे म्हणून आपण त्याचाही वापर यामध्ये करू शकतात। चला तर मंडळी, आता माझं सुगडं पूजन वगैरे झालं, माझी पूजा झाली, तोच मला रूममधून आवाज आला की शशी जागी झाली, आई तिचा आवाज आला। तर मी रूममध्ये आली तर ती उठलेली होती झोपमधून। मग तिलाही चल बाई उठ, तिला फ्रेश वगैरे केलं आणि तिचीही छान प्रकारे मी तयारी करून दिली आणि तयारी झाल्यानंतर ती आता आलेली आहे पूजन करायला। आम्हाला म्हणजे माझ्या सासूबाईला आणि मला जशी पूजेची आवड आहे तशी शशीलाही पूजेची खूप आवड आहे। तिलाही पूजा म्हटलं म्हणजे खूप आवडत असते, तिला प्रत्येक गोष्टीची पूजा करायला आवडते, सोबतच तिला टीका लावायला खूप आवडतं, त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इन्व्हॉल्व होते आणि खूप आनंद घेत असते त्या गोष्टीचा। तर आता आई ही काय करत आहे, कारण मागच्या वर्षी जेव्हा पूजा केली होती तेव्हा ती छोटी होती आणि आम्ही सुगडं पूजन वगैरे सकाळीच केलं होतं, तर तिने ते बघितलं नव्हतं, पण यावर्षी उशिरा केलं आणि झोपमधून उठली, त्यामुळे तिला बघायला भेटलं। नंतर तिचं सुरू झालं, आई हे काय आहे, ते काय आहे, अशी पूजा केली का आपल्या घरी, आपल्या घरी जे बाबा केला का, असं तिचं चालू होतं। तर तिनेही छान आम्ही जशी पूजा करतो तशाच पद्धतीने तिने देखील पूजा केली, नमस्कार केला, तिची पूजा आणि नमस्कार झालं आणि त्यानंतर मी त्यांना हळदी कुंकू केलं, नमस्कार वगैरे केला, कारण दरवर्षी आम्ही एकमेकींचे ओटी भरत असतो, वाण देत असतो। पण जसं की मी आधी म्हटलं की यावर्षी एकादशीमुळे वाणं वगैरे चालत नाहीत, म्हणून आम्ही एकमेकींना फक्त हळदी कुंकू केलं आणि तिळगुळ वगैरे दिलं, नमस्कार केला मी त्यांचा आणि त्यानंतर शशीचंही सुरू झालं, आई मलाही हळदी कुंकू कर, मलाही हळदी कुंकू कर।
मग त्यानंतर तिलाही छान प्रकारे टिका लावला, तिलाही तिळगुळ दिलं आणि तिलाही छान प्रकारे म्हटलं की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मग तिचं सुरू झालं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. दरवर्षी संक्रांतीला आम्ही घरी सुकळं पूजन वगैरे करतो. त्यानंतर गावातल्या मंदिरामध्ये जायचं. तिथंही विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे त्यामध्ये रुक्मिणी माताची ओटी भरायची, त्यांना वाण द्यायचं. नंतर देवीचं मंदिर आहे आमच्या इथं, तिथं जाऊन देवीची ओटी भरायची, तिथं वाण द्यायचं. नंतर गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथं त्यांना जाऊन तिळगुळ द्यायचं. असं सर्व मंदिरामध्ये जाऊन आम्ही वाणं भरायची. सोबतच ज्या सुवासिनी महिला आहे त्यांचेही तिथंच हळदी कुंकवाचे वाणं वगैरे भरले जात होते. पण यावर्षी तसं काहीच नाही आहे. संक्रांत ही उशिरा झाली त्यामुळे सर्व असं लेट चाललेलं होतं. तर संध्याकाळ झालेली होती, पुन्हा असं 5-6 वाजलेत. म्हटलं चला आता साडी वगैरे चेंज करायच्या ऐवजी आज एकादशी आहे, संक्रांत आहे, वाणं द्यायला चालत नाहीत, पण आपण मंदिरात जाऊयात आणि तिळगुळ देऊयात. सोबतच त्या निमित्ताने आज गजानन महाराजांच्या आरतीलाही मला जाता येईल, कारण दरवेळेस आता जात असतात, गुरुवारही जातात आणि एकादशीलाही ते जात असतात, शचीलाही सोबत नेत असतात. पण मी कधीच जात नाहीत कारण माझं जाणंच होत नाही. कारण आमच्या घरी वेळेवरच संध्याकाळच्या वेळेवर मामाजी येत असतात आणि आल्याबरोबर त्यांना जेवायचं वगैरे हे ते राहतं, त्यामुळे माझं जाणं होत नाही. आता आणि शची जात असतात. पण आज म्हटलं चला वेळ आहे तर जाऊन येऊयात. मी स्वयंपाक वगैरे बनवला, कारण आमचा तर बाकीच्यांचा उपवास होता पण मामाजींचा उपवास नव्हता म्हणून त्याच्यासाठी स्वयंपाक बनवून घेतला. टीका लावला? कुठं लावला? छान आहे ग, छान आहे ग, मस्त दिसते ग बाबू. अरे 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 काय करते? नमस्कार करते कर. माझा स्वयंपाक झाला आणि मी थोडी आवरचीवर करत होते. तोच आता बोलला मी थोडासा ग्रंथ वगैरे वाचून घेते, तर त्या ग्रंथ वाचायला बसल्यात. तेवढ्यातच मामाजीही आले आणि मामाजींनाही मी जे हातपाय वगैरे धुतले त्यांनी फ्रेश झाले आणि जेवायला जेवून दिलं. ते जेवण करायला बसले आणि शेतीचं पडणं सुरू होतं इकडे तिकडे आणि तिला तिळगुळही आवडलं, त्यामुळे तिळगुळ घेऊन मला तिळ प्रसाद दे, इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे असं तिचं चालू होतं. तेवढ्यातच आरतीची वेळ झाली आणि त्यांचाही ग्रंथ वाचून झाला. तर आणि मामाजीचंही आवरून झालं. मग सर्व आवारचीवर करून आता आम्ही सर्वजण निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी. तर आमच्या घराच्या जवळच देवीचं मंदिर आहे, तर सर्वात आधी आम्ही देवीच्या मंदिरात आलेलो आहोत. आम्ही मंदिरात पोहोचतोच तर मंदिरामध्ये हरिपाठ वगैरे चालू होता. तिथलेच भाविक मंडळी आहे ते हरिपाठ घेत होते आणि बाकी भक्तगण नमस्कार वगैरे करून येणं जाणं चालू होतं. आमच्यासोबतच बाकी महिलाही काही होत्या ज्या दर्शनाला तिथं आलेल्या होत्या. तर आम्ही त्याच्यासोबत आलो. सर्वात आधी बाहेर जे जुनं देवीचं मंदिर आहे तिथं नमस्कार वगैरे केला. त्यानंतर जे नवीन देवीचं मंदिर आहे तिथं आतमध्ये आलो, तिथं नमस्कार वगैरे केला. नंतर जे तिळगुळ आणलेलं होतं ते तिळगुळही देवीला अर्पण वगैरे केलं आणि सर्व नमस्कार वगैरे करणं झाल्यानंतर तिथंच महादेवाची पिंडही आहे, सोबतच विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर आहे. तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, महादेवाची पिंड आहे, तिथंही आम्ही नमस्कार वगैरे केला. आणि इथं या मंदिरामध्ये छान असा गजानन महाराजांचा फोटो आहे. तर एक जसं शेगावला गजानन महाराजांची गादीचा मंदिर आहे त्याचप्रमाणे इथं गादीचं मंदिर म्हणून तो फोटो ठेवण्यात आलेला आहे. तर तो फोटो तिथं गादी वगैरे ठेवून त्यावरती तो ठेवण्यात आलेला आहे. तिथंही आम्ही नमस्कार वगैरे केला आणि तिथून मग आम्हाला आता गजानन महाराजांच्या मंदिरात जायचं होतं आणि गजानन महाराजांच्या मंदिरातही सेमच प्रोसिजर चालू होती. तिथंही हरिपाठ वगैरे आणि ही जी संध्याकाळची प्रोसेस असते मंदिरातली ती चालू होती. तर तिथं आम्ही आलो. तिथं आल्यानंतर आज संक्रांती आणि एकादशी दोघं एकत्र आल्याकारणानं इथंही मंदिरांमध्ये खूप गर्दी होती, कारण दिवसभर वाहनं वगैरे काही चालले नाही, काहीच नाही. त्यामुळे महिला आरतीच्याच वेळेस सर्व इथं मंदिरामध्ये गोळा झालेल्या आहेत. आम्ही तिथं आलोत आणि आम्ही पोचल्यानंतर थोड्या वेळातच आरतीला जी आहे सुरुवात वगैरे झाली. आम्ही छान प्रकारे आरतीचा आनंद घेतला. त्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि प्रसाद वगैरे घेतला, कारण एकादशी होती आणि एकादशीच्या निमित्ताने इथं काही जे अन्नदाते आहेत ते अन्नदान करत असतात. कोणी खिचडी वगैरे वाटते किंवा कोणी जे आपले फराळाचे पॉकेट वगैरे असतात चिवड्याचे वगैरे, तर ते फराळी चिवडा वगैरे वाटण्यात येत असतो. तर आम्ही तिथं गेलो तर आम्हालाही त्यांनी छान प्रकारे फराळी चिवड्यांचं पॉकेट वगैरे दिलं. आम्ही ते फराळी चिवडा वगैरे प्रसाद म्हणून घेतला, नमस्कार केला आणि सर्वजण तिथूनच लवकरच घरी आलोत. तर मंडळी अशा प्रकारे आमची संक्रांती हरिनामाची संक्रांत झाली. या वेळेस आम्ही मस्त छान प्रकारे उपवास वगैरे केला आणि देवाचं नामस्मरण केलं. तर तुम्ही संक्रांतीला काय काय केलं हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. सोबतच तुमच्याकडे संक्रांत तुम्ही कशा पद्धतीने साजरी करतात तेही कमेंट करून सांगा. चला तर मग यासोबतच आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका.
आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलवर येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग यासोबतच तुम्हा सर्वांना ही संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.